काही मंडळी बऱ्याच वेळा बघा आपण रेडीमेड टॉप आणतो, हो अशी टॉप आणतो. मग बऱ्याच आपण टॉप आणले की आहे असं आपण फिटिंग वगैरे करतो, जर त्याला भाई वगैरे असते किंवा भाई वगैरे नसते. आणि जरी माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. मी युजफुल आयडिया काही पण सांगत असते ना, तर नक्की बघा. प्रत्येक मी काहीतरी युजफुल जुन्या साड्यापासून किंवा कातरांपासून बनण्याचा उपयोग काही करायचं सांगत असते. तर तुम्ही बघा, पहिला पण मिक्सर वगैरे कवर आपल्याकडं वापरात मिक्सर वगैरे असतो, मग धूळ वगैरे बसेल त्यासाठी पण छान युनिक सांगितलेलं. तर चला आपण आता पुढे बघू, मी सांगते. सगळ्यात अगोदर हा टॉप आहे, हा टॉपच्या साईडची शिलाई बसवून घ्यायची जराशी नॉर्मली, म्हणजे आपल्याला बरोबर व्यवस्थित बाही वगैरे लावता येणार आहे. आपण जर ज्या मेजरनुसार टॉप आणला का नाही तर आपल्या बरोबर बसतो. काय होतं आपल्याकडे जेव्हा बाबा आपली एम साईज आणि आपल्याला एक्सेल साईज आहे, तर जास्त फिटिंग वगैरे करायला तेव्हा आणताना ते मापा आणायचा. आणि जर जराशी टॉपची मोठी साईज झाली का आपल्या शोल्डर वगैरे किंवा खाली येतं ना, किंवा टॉपची उंची वगैरे असते ना, त्यामुळे मग आपल्याला अल्टर जास्त प्रमाणात फिटिंग वगैरे करायला लागतं ना, त्यामुळं आणताना बरोबर साईज आहे. झालं तरी काय आपल्याला मग शोल्डर वगैरे जास्त होत असतं तरी मी सांगितलं साईडने व्यवस्थित आपलं पाहिजे तेवढं ठेवायचं, कट करून घ्यायचं, म्हणजे बरं खोलून घेतलेलं आहे. आता हे बघायचं दोन प्रकारचे इथं बाही दिलेले आहे. त्या आता कुठली बघा, दोन प्रकार असतो किंवा एक असतो. हे बघा एवढी बाही, तुम्हाला कुठली पाहिजे तशी बाही तुम्ही घेऊ शकता. बारीक मोठी पाहिजे अशी घेते. ते बघा दोन प्रकारच्या बाही आहेत, ही एक आहे आणि ही एक छोटी एक बाही आहे. तर बघा आता कुठली लावायची त्या प्रकारची घ्यायची बाही. मी ही बाही घेणार आहे. हे दोन प्रकार मोठे बाही आहे ना, ते मोठी बाही पहिल्यांदा घ्यायची. आपल्याला अस्तरवर काही लावायची काहीच गरज नाही. आता बघा ही बाही बघून घ्यायची उंची किती आहे. बाहीची उंची जेवढी असेल ना तेवढी घ्यायची आपल्याला. तुमची बाहीची उंची किती आहे बघून घ्यायची आणि त्यानुसार मग हे करायचं. आता बाहीची उंची बघून घेऊया आपण. उंची आहे बघा 10 आहे. तर 10 जेवढी तुमच्या पाहिजे ते मापानुसार असेल तेवढी घ्या, किंवा तुम्हाला छोटीला वर शिलाई मार्जिन ठेवायचं आणि खालची जेवढी बाही ठेवायची तेवढी ठेवायची, खालना फोल्ड करून घ्यायची. आपण आता खालच्या साईडला फोल्ड करून घ्या. मला आई एवढीच पाहिजे, शिलाई बरोबर येणार आहे. मग खालच्या साईडला बघा डबल घडी करून फोल्ड करून घ्यायची, कारण काय होतं धागे वगैरे निघतात ना, त्यामुळे डबल फोल्ड करून घ्यायचं. घेताना तुम्हाला बारीक मोठं पाहिजे तेवढं फोल्ड करून घ्या आपण व्यवस्थित असं. हो का, हे बघा असं धरायचं आणि फोल्ड करून घ्यायचं. पूर्ण आपण फोल्ड करून घेऊया. हो काय, फोल्ड करून घेतलं. ते फोल्ड करून झालं की दुसरं घ्यायचं. फक्त घेताना सरळ आपण बाजू बघून घ्यायची, उलटी बाजू बघून घ्यायची. सरळ बाजू खालच्या साईडला, उलटी बाजू वरच्या साईडला केली, हिथून आपण फोल्ड करून घेऊया. कुठलाही टॉप आणला असं तुम्ही मेजरमेंट करू शकता. जरी एक बाही असेल ना तर तुम्हाला, किंवा ह्याची जरी एक अशी बाही मोठी आली तर तुम्ही छोटी त्याची उंची कमी करून पण करू शकता. जेवढे ह्याला आपण फोल्ड करायला घेते तेवढंच ह्याला घ्यायचं, म्हणजे बाहीची उंची कमी जास्त होणार नाही. दोन्ही बाही चेक करून घ्यायच्या एकसारख्या आहे का. आता काय करायचं, आता मध्य करू ना, बाहीचा मध्य करून घ्यायचा बरोबर. दोन्ही एकसारख्या बाही अशा वाटलंच तर ठेवून घेऊ शकता तुम्ही. बघून घ्यायचं दोन्ही एकसारख्या बाही आहेत का व्यवस्थित. अशी उंची चेक करून घ्यायची. बाबा बरोबर उंची आहे दोन्हीची एकसारखी. तर व्यवस्थित इथं फोल्ड करायचा आणि मधून कट देऊन घ्या, म्हणजे बरोबर आपली बाही एकसारखी लागली जाणार आहे. कट देऊन घेतलेला आहे. आता हा टॉप घ्यायचा. टॉप ठेवताना बघा सरळ ठेवून घ्यायचा टॉप व्यवस्थित. आता बघा इथं पहिल्याच आतल्या साईडला फोल्ड केलं, म्हणजे तुम्हाला सिवलेस पाहिजे असेल तर तुम्हाला सिवलेस पाहिजे सिवलेस करता येतं. सिवलेस नसेल ना करायचं तर तुम्ही आहे असं पण मग बाही वगैरे लावू शकता. मी आता बाही आता इथं बघा बराच वेळ आपल्याला काय होतं, आता बघा हे अस्तर लावून बाही सिवलेससाठी पॅक बंद केलेलं, मग आपल्या बाही कशी लावायची कळत नाही. तुम्हाला पाहिजे असे हिथून पण आपण जशी बाही ब्लाऊजला बाही लावतो तशी लावली चालेल, किंवा खालच्या साईडला पण अशी धरून लावली तरी चालेल. एकसारखं असं ठेवायचं आणि ह्याच्या नकाशी बाही लावून आपण घेणार आहोत पूर्ण, किंवा अशी पाहिजे अशी लावली तरी चालेल. आता बाही लावताना तुम्हाला कशी पाहिजे तशी लावायची. ही खालच्या साईडला पण लावायची. रेग्युलर जर बाहीला आपण सेवलेस अशी टाईप आतल्या फोल्ड केलं नसतं अशीच बाही लावायला लागते. पण त्या फोल्ड केलं त्यामुळे धागेवर कुठं निघायची शक्यता नाही. पण मग त्याप्रमाणे बाही आपण लावून घेणार. बघायचं व्यवस्थित असं बघा बाही लावून घेऊया. बाही याच्यावर ठेवायची व्यवस्थित. मध्यभर आपण जे आपण बाहीला कट दिला आणि मध्यभर शोल्डर्स आहे ते त्यांनी व्यवस्थित ठेवायचं. मग अशी बाही लावून घ्यायची. होताना एकसारखी बाही लावून घ्यायची, आली पाहिजे. दोन पद्धतीने पण तुम्ही लावू शकता, जशी पाहिजे लावायचं. या साईडने जशी ब्लाऊजला आपण बाही लावतो तशी लावली तर चालेल. त्या साईडने लावून घेतली ना तशी आता ह्या साईडने आपण लावून घेऊया. फक्त बाही खेचून लावायची, म्हणजे बरोबर बाही आपली पुरते.
बघायचं बरोबर आपली बाही ओका लावून झालेली आहे बाही. देताना डबल शिलाई देऊन घ्यायची. आता जशी ह्या साईडची बाही लावली तशी ह्या साईडची बाही लावून घेऊया. बाहीला खोल बाजू वगैरे काही नसतं. जर आपण केलं तर हे रेडीमेड टॉप असतं त्याला काय खोल वगैरे बाजू नसते, आहे असं लावलं तरी चालतं. आता ही जशी बाजू लावली तशी बाजू लावून घेऊया. जसं सांगितलं तसं जसं ह्या बाजूला आपण ठेवलं तसं ह्या बाजूला ठेवून घ्यायचं. फक्त बाही बरोबर ठेवताना सरळ बाजू खालच्या साईडला ड्रेस वगैरे उलटी बाजू वर आली पाहिजे. जर एका बाहीचा आपण चुकणार तर दुसरी पण बाही तशीच चुकणार, त्यामुळे लावताना बरोबर लावायची आणि व्यवस्थित ओका ठेवायची. जशी ह्या साईडला गेली तशी त्या साईडला व्यवस्थित ठेवायचं. जो बाहीचा सेंटर काढलाय तो आणि आपल्या शोल्डरचा मध्ये आहे तो व्यवस्थित असं ठेवायचा. मग बाही जोडायची. त्या साईडची जोडली की त्या साईडची जोडून घ्यायची. फक्त बाही व्यवस्थित लावायची. बघा दोन्ही बाही लावून घेतले आहेत. व्यवस्थित बघून घ्यायचे एकसारखे आलेत का. दोन्ही बाही लावून घेतली. आता काय करायचं, हा पार्ट बघून घ्यायचा. हा पार्ट जर कधी कधी काय होतं, हा पार्ट आपल्याला कमरेपर्यंत असतो. हा जर जास्त खाली येत असेल ना तरच कमी करायचा. बरोबर बसायचं चालते पण हा भाग जास्त आहे ना, त्यामुळे हा भाग खाली पाक येतो त्याला मांड्यापाशी ना, त्यामुळे आपण कमी करणार. आता साईज बरोबर आहे पण हे थोडंच आलेलं आहे, त्यामुळे सगळ्यात अगोदर हे बघा उचलून. आणि जरी एक लेवल असेल ना तर काही नाही केलं तर चालेल. मग तुम्ही बाहेर वगैरे जोडून फिटिंग वगैरे केलं तरी चालेल डायरेक्ट. हे आपण दोन्ही साईडचा आपण नॉड कट करून घेऊया. हे डिझाईनसाठी लावलेले नॉड आहेत ना, काढून घेतलेले आहेत. आता बघा इथलं नॉर्मली जरा घ्यायचं. केवढं जेवढं पाहिजे तुम्हाला जास्त तेवढं वरच्या साईडला घ्यायचं. फक्त बघून घ्यायचं आत मार्जिन वगैरे आहे का. इथं ओव्हरलॅप केलेलं ते आपण कट करून घ्या. इथं बघा ओव्हरलॅप केलेलं असतं ना, आपण घेतलेलं आहे वरती. तसं ह्या साईडचं पण घेऊया आपण. हे तरी वाटतं अंतर बघून घ्यायचं. जे मुंड्यापासून अंतर ते अंतर बघून घ्यायचं आपलं. हे बघा आता किती खाली अंतर आहे, जास्त 17वर जाते. किमान आपलं अंतर किती असतं, 14चं अंतर, 13.5 14चं अंतर असतं किंवा 14.5ला इथं असतं. पण हे जास्त अंतर आहे बघा. हे 17चं अंतर म्हणजे जास्त वाटते ना, त्यामुळे थोडंसं आपण कमी करून घ्या म्हणजे बरोबर आपल्याला व्यवस्थित बसेल. व्यवस्थित अंतर बघून घ्यायचं आपण. दोन्ही साईडला एकसारखं करायचं म्हणजे कमी जास्त हो नाही व्यवस्थित, त्यामुळे तेवढं चेक करून घ्यायचं. हां व्यवस्थित झालेलं आहे बरोबर. तर आता काय करायचं, पहिल्यांदा हे साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं एकसारखं. मग शिलाई करायचं. साईडला हे दोन्ही साईडला पट्टी फोल्ड केलेली असतात ना, तिथून व्यवस्थित असं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं. जिथपर्यंत आपल्याला पाहिजे ना, जिथपर्यंत वरच्या साईडला घेतले ना तिथपर्यंत व्यवस्थित असं आतल्या साईडला फोल्ड करायचं. जसं ह्या साईडला फोल्ड केलं तसं ह्या साईडचं पण आपण आतल्या साईडला असं फोल्ड करायचं, व्यवस्थित धरायचं. आणि जरी नाही तिथं चौकोन आला तरी असं हे असं केलं तरी चालतंय. परत आपण फिटिंग करताना शिलाई करून घेऊया. आता हे बघा बरोबर आपल्याला वरच्या साईडला घेतलेलं आहे बघा. हे इथं वरती आलेलं आहे. तसंच ह्या साईडनं आपण करून घेऊया. परत एकदा वाटलंच तरी ना अंतर चेक करून घ्यायचं, कारण अंतर जर जास्त कमी झालं का नाही परत मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे अंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचं. जसं या साईडला घेतले तसं या साईडला घ्यायचं, बघून करून घेऊया. या साईडला जसं फोल्ड केलं तसं या साईडला पण व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. त्यातली त्यात व्यवस्थित आतल्या साईडला असं फोल्ड करायचं. आता इथं थोडासा कपडा कमी आहे पण आपण ॲडजस्ट करून घेणार. झालेले व्यवस्थित शिलाई धाग्यावर असेल ते कट करून घेऊया. धाग्यावर कट करून घेतला. आता फिटिंग करायला घेऊया. आपण आणताना साईज बरोबर आणली की आपल्याला जास्त फिटिंग करायला लागत नाही. पण आपण जर एक्स्ट्रा साईज आणली का नाही तर आपल्याला मग फिटिंग वगैरे जास्त करायला लागतो. पण टॉपचं वगैरे फिनिशिंग राहत नाही. त्यामुळे आणताना साईजनुसार आणलं तरी चालेल. जेवढा आपला दंडगिरी आहे तेवढा बघून घ्यायचा.
दंडगेर आहे 5चा. 5चा टिक करून घ्यायचं. आता छातीचं बघून घ्यायचं. छातीचं पण माप टाकणं बऱ्याच वेळा आपलं काय चुकतं ना आपल्याकडे, त्यामुळे काय करायचं का हे बघून घ्यायचं व्यवस्थित. हो का हे शोल्डर आणि शोल्डरचा सेंटर बरोबर करायचं. हो का असं गळा धरायचा आणि हो का जसा मध्ये काढायचं, म्हणजे व्यवस्थित हो का असा मध्ये काढायचं, म्हणजे आपल्या फिटिंगला बरोबर एकसारखं येतं. जेवढं आपण ब्लाऊज फिटिंगला पण माप असताना त्याने जरासं वाढतं धरायचं आपल्याला लूज. त्यामुळे आता बघायची 30 साईज आहे ना, तर किती आहे 7.5. तर आपण 8 धरायचं, कारण थोडंसं नॉर्मल लूजच धरायला लागतं. आणि हा पोर्शन जर इकडे जात असेल ना तर सारून घ्यायचा ना, हा फुल एक गुलीने हा सगळा पोर्शन आतल्या साईड म्हणजे चेस्टमध्ये आपल्याला बरोबर बसतं. आणि जेवढी कमर घेर असेल ना तेवढं कमर घेरचं माप टाकून आपण फिटिंग करून घेऊया. बाही व्यवस्थित अशी धरायची आणि जेवढा तुमचा दंडगीर आहे तेवढा दंडगीर टाकायचा, चेस्ट माप टाकायचं, कमरेचं माप टाकायचं आणि शिलाई करायला घ्यायचं. व्यवस्थित आपण ब्लाऊजच्या मापावर जर आपण टॉप फिटिंग करता जास्त फिटिंग होणार, त्यामुळे आपण आपल्याला जरा नॉर्मल युज करायला लागतो. पहिले आपण चॉकलेट टिक करून घेतलेला आहे आणि हा मेजरमेंटनं बरोबर आहे, त्यामुळे जास्त फिटिंग वगैरे करायची काहीच गरज नाही. आता बघायचं चेस्टपासून आपण पुढे फिटिंग केलं का नाही, इथं आपण जिथं आपण इथं फोल्ड एवढं पण केलं इथपर्यंत शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित फिटिंग करून घेतलेलं आहे. तसं हे मापानं इकडे पण आपण टाकून घेऊया. हे मधोमध काढलं का नाही खावत्या मध्यानं बरोबर आपलं चेस्टचं माप दोन्हीकडे समप्रमाण शिलाई मार्जिन येतं, त्यामुळे करताना व्यवस्थित असं करायचं. या साईडला घेतलेलं आहे, दंडगेरचं माप टाकून घ्यायचं. दंडगेरचं माप 5, छातीचं माप टाकायचं, छातीचा 4था आणि अर्धा इंच वाढतं धरायचं फिटिंग करताना आणि हो का शिलाई करून घ्यायची. फक्त हा भाग आपण धरताना व्यवस्थित हातात, हा भाग तुम्हाला वाटतो जास्त आहे मोठा, बऱ्याच वेळा आपण ड्रेस कुठलाही शिवताना हा पार्ट मोठा आहे वाटलं का नाही तरी हा पार्ट असा इकडे सारून घ्यायचा नाही. हा पार्ट पुढचा ना जरा म्हणजे हे पुढचं कपडा आहे तर लूज सोडून म्हणजे आपल्या चेस्टमध्ये बरोबर बसतं एकसारखं. आपण जसं या साईडला आपण शिलाई करून घेतली जेवढ्या मापावर ना तेवढं ह्या साईडला करून घेऊया. करून घेतलेले आहे. आता काय करायचं हे साईडला पण आहे ते शिलाई करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित ना धागे वगैरे निघणार नाही. एक्स्ट्रा एकाने शिलाई लागत नाही, कारण काय होतं सुती वगैरे असते की नाही टॉप की आकाश वगैरे टाकायचं नाही, त्यामुळं सुती टॉप असेल ना तर पहिलं धुवून घ्यायचं म्हणजे काय करायचं एक्स्ट्रा एखादी शिलाई लागत असेल तरी मारली तरी चालेल. हे बरोबर मेजरमेंटनुसार टॉप आणलेला आहे ना, त्यामुळं त्याच्या साईजनुसार टॉप आणला का आपल्याला बरोबर फिटिंगला जास्त वगैरे करायला लागत नाही आणि बरोबर बसतो. आणि छान असं आपण फिटिंग केलं का बाही वगैरे बघा आपली हे शोल्डर वगैरे बरोबर आहे. शोल्डर वगैरे उतरणे काय शोल्डर जर तुम्हाला वाटतं काय काय यांचं कसं असतं साईज बरोबर असतं तर शोल्डर उतरतं, त्यामुळे थोडी नॉर्मली तर तुम्ही असं आपण जशी ब्लाऊज शिलाई केली तर चालेल. आता बघा हे झालेलं आहे. जर तुम्हाला वाटते ना खालच्या साईडनं उंची पाहिजे असेल ना उंची जर जास्त वाटते ना तर उंची पण कमी केली तर चालेल. तर आपण बघा इथं फोल्ड करून घेऊया नॉर्मली व्यवस्थित. बघा एक फोल्ड करायचा आणि अजून एक फोल्ड करायचा आणि त्याच्यानं शिलाई करून घ्यायची. आणि कमी करायची नाही केली तर चालेल. आणि जर जास्त करायचं असेल ना तर तुम्ही कट वगैरे करू शकता, पण मला नॉर्मलीच करायचे आहे. हा माझा स्टॉप आहे ना त्यामुळे बघा मी करताना व्यवस्थित असं फोल्ड करणार आहे आणि करणार आहे. जास्त पण मला उंची कमी करायची नाही, नॉर्मलीच करायचं. जास्त करायचं असते की मी सांगत असते कट करायचं जेवढं पाहिजे तेवढं शिलाई मार्जिन ठेवून आणि मग हे करायचं. फक्त फिटिंग करताना काय करायचं जसं त्या साईडला जेवढं मेजरमेंट जेवढं ह्या साईडला आपण फोल्ड करायचं तेवढंच पाठच्या किंवा पुढच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे कमी जास्त होणार आहे. मग मी व्यवस्थित एक फोल्ड केलं आहे आणि अजून एक फोल्ड केलं आहे एवढंच आणि असंच केलेलं आहे बघा.
टॉप आपलं फिटिंग म्हणजे खालून झालेलं आहे बरोबर व्यवस्थित एक लेवल करून. हां, त्यामुळे बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही असं टॉप फिटिंग करत जाऊ बघा, एकदम साधं सोपं आहे. आपल्या फिटिंग करताना बरं तर काय होतं, आपल्याला एका साईडला शिरामध्ये जास्त जातं त्यामुळे मध्ये करायचं, मध्ये काढायचं ह्याचा बरोबर. इकडून ह्या साईडचं मेजरमेंट ह्या साईडचं टाकून घ्यायचं म्हणजे बरोबर, किंवा असं टिप ठेवून बरोबर ह्या साईडला बरोबर आपण घेतलं चालेल तेवढं साईड शिरामध्ये ठेवून आणि छान असं फिटिंग करू शकता. हा भाग जास्त मी सांगितलं कमी कसं करायचं आणि इथपर्यंत शिलाई लॉक करून घेतलेली आहे आणि उंची वगैरे कमी केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचं. चला पुढल्या व्हिडिओ. बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.